यानंतरची बातमी धाराशिवमधून। धाराशिवमधील मांजरा नदीला आता महापूर आलाय। पांढरेवाडी येथील 45 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पांढरेवाडी इथे 45 कुटुंबांचं ईट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलंय। सरकारकडे ही मागणी की दररोज घर चालवायला 2-5 रुपये लागतील, ती तर शासनाने मदत करावीच। त्याचबरोबर जी आमची मागणी असणारी फायनल ती म्हणजे अशी की शासनाने आम्हाला पुनर्वसन करून द्यावं। आमच्या घरात जवळजवळ गुडघे इतकं पाणी, सगळं अन्नधान्य भिजलेलं आहे। अंगाच्या कपड्यावर इकडे आलेलो आहेत आम्ही इथला। सरकारला एवढीच माझी मागणी आहे की पुनर्वसन व्हावं। हो, आता तिकडे जनावर ढोर काय जनावर ढोर कोटा तर वाहूनच गेलेला आहे। जनावर पण दुसऱ्याचे कोटे आणून बांधलेले आहेत। आमचं घरातलं धान्य ते सगळं म्हणजे भिजलेलं आहे आमचा पूर्ण परपंच। आणि आम्हाला आता शासनाने म्हणजे तातडीची तर मदत करणं त्याचं गरजच आहे। शासनाने करावी ही आमची मागणी। आणि पूर्ण गावकरी इथं बसलेले आहेत। शाळा जोपर्यंत आमची म्हणजे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे जिल्हा परिषद सोडणार नाही।